स्वामींचं दर्शन घ्यायला आता आम्ही चाललोय. म्हणजेच साक्षात ज्या एका वाक्यावर अख्ख्या मराठी माणसाचं अस्तित्व आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, आणि ते पावलोपावली जाणवत राहतं की खरंच आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. म्हणजे आम्हाला तरी नक्कीच जाणवतं, कारण कुठले प्रॉब्लेम्स असो, काही संकट असो, त्याच्यातून आम्ही खूप इझिली अलगदपणे आम्हाला कोणीतरी बाहेर काढते असं आम्हाला जाणवत असतं पावलोपावली. आणि आम्ही आता पंढरपूरला गेलो, जेजुरीला जाऊन आलो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला स्वामी समर्थ दिसलेच ना. येस, कारण त्यांचंच बोलावणं आहे, हे त्यांचं बोलावणं आहे. त्यांनी आम्हाला बोलवलं इथे. आपण एक निमित्त मात्र आहोत की मी ड्राईव्ह करतोय, दीपश्री माझ्यासोबत आहे, पण शेवटी त्यांचा कॉल आहे, त्यांनी कॉल टाइम दिलाय आणि तो कॉल टाइम अटेंड करायला आम्ही बरोबर चाललो. तर असंच आमचं छान दर्शन होते स्वामी समर्थांचं. आणि पाठीशी म्हणजे काय, आता एखादी गाडी बघितली, गाडीच्या पाठी दिसतात स्वामी समर्थ, किंवा कुठे बोर्ड दिसतो, तसं अगदी जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपल्याला स्वामी समर्थ हे भेटतातच. तर आता आम्ही साक्षात समर्थांना भेटायला अक्कलकोटलाच चाललेलो आहोत. आणि हे खरंच जसं सनीने सांगितलंय, त्यांनीच आम्हाला बोलवलेलं आहे. कारण वर्षभर आमचं चालू होतं, लग्नानंतर 12 डिसेंबरला आमचं लग्न झालं, तेव्हापासून आमचं हे चालू होतं, जाऊयात जाऊयात. पण आज तो योग जुळून आलाय खरं तर. त्यामुळे हे समर्थांनीच आम्हाला बोलवलेलं आहे असं आम्हाला तरी वाटतंय. स्वामींचीच लीला असते ही सगळी, नारायणाची कृपा असते. स्वामीनारायणांनी म्हणजे जगाला एकत्रित केलेलं आहे. तसंच त्यांनी आमचं लग्न हे सक्सेसफुल करून दाखवलं. जसं पंचमहाभूतांना साक्षी ठेवून आम्ही लग्न केलं, कारण तेव्हा पण स्वामीच आमच्या पाठीशी होते. ते कुठेतरी कीर्तिरूपी, मूर्तिरूपी सतत ते आम्हाला दिसत असतात, पण कीर्तिरूपी ते सतत आमच्या पाठीशी असतात. आणि आमच्या आईवडिलांची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आईवडिलांच्याच पुण्याईमुळे आज हे सगळं घडत आहे. आणि स्वामींचा आशीर्वाद असाच अनंत काळ आमच्या ह्या जोड्याला, आमच्या पूर्ण कार्याला, म्हणजे नुसतं हेच नाही की हे आता लग्न कार्य झालं, त्यानंतर आम्हाला बिझनेस आमचा जो आहे, सिनेमा बिझनेस आहे, आमच्या फूड व्हॅन्स आहेत, आमचा जो काही कलाकृतीचा आम्ही ॲक्टर्स आहोत, आम्हाला सिरियल, सिनेमा, नाटक, ह्या सगळ्या सृष्टीमध्ये आम्हाला स्वामींची साथ मिळाली आहे. आणि ती अशीच अनंत काळ राहो अशी स्वामींचरणी प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. फायनली आम्ही अक्कलकोट पोहोचतोय. आणि खरं तर अक्कलकोटला येण्याची इच्छा म्हणण्यापेक्षा हे स्वप्न होतं आमचं की आज आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आम्ही जोड्याने पोहोचलेलो आहोत. स्वामींच्या ऐतिहासिक मानवी अवताराची समाप्ती जरी झाली असली ना, तरी स्वामींच्या मठात आल्यावर आपल्याला त्यांचं अस्तित्व हे जाणवतच. आणि त्याची प्रचिती म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर दर्शनासाठी आम्ही आता आज जात आहोत. श्री स्वामी समर्थ मंडळी, तर अशा पद्धतीने खूप छान असं दर्शन आमचं झालेलं आहे स्वामी समर्थांचं. तर ही जी फ्रेम आपण बघतोय ना, ती साधी सुधी फ्रेम नसून चक्क 40,000 रुद्राक्षांपासून बनवलेली स्वामींची फ्रेम आहे. तर खरंच हे अतिशय डोळे दिपून टाकणारी अशी फ्रेम आहे. कधी कधी आपल्या मनात नसताना सुद्धा एखादं कार्य स्वामी आपल्याकडून करून घेतात. याचीच प्रचिती म्हणजे हम गया नहीं हम जिंदा है. आणि कधी कधी चिंतेत असणाऱ्या भक्तांना असं अचानक आधार मिळाल्यासारखं वाटतं. आणि ह्याचीच प्रचिती म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
अन्नछत्राचा अनुभव घेऊन आस्वाद घेऊन खरं तर अन्नछत्र किंवा प्रसाद म्हणण्यापेक्षा या प्रसादाच्या रूपात आपल्याला खरं तर स्वामींचा आशीर्वादच मिळत असतो. तर ज्यांना ज्यांना अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे किंवा कधी कधी जायचा प्लॅनही होतो पण काही कारणास्तव तो कॅन्सल होतो, पुढे जातो किंवा डिले होतो, पण तुम्ही काळजी करू नका, कारण जेव्हा स्वामींच्या मनात असेल ना तेव्हा ते तुम्हाला स्वतःहून बोलवून घेतील आणि तेव्हा तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा अनुभव येईल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.